चला आज आपण बनवूया 1 किलो कैरीचं लोणचं घरच्या मसाल्यामध्ये बनवायचं। सुरुवातीला हळद आणि मीठ लावून ठेवायचं कैरीला अर्धा 1 तास। मस्तपैकी भिजवून ठेवल्यानंतर त्याला छान पाणी सुटल्यानंतर कमी गॅसवर कढई ठेवायची। त्याच्यामध्ये पूर्ण मसाला जिरं, ओवा, धणे, मेथीदाणे, आणखी मोहरी, काळी मोहरी, नंतर सोप हे छान मंद आचेवर परतून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामधील पूर्ण ओलसरपणा निघून जाईल। 3 ते 5 मिनिटपर्यंत परतून घ्यायचं। छानसं गरम केल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायचं। परातीमध्ये काढल्यानंतर थंड होऊ द्यायचं। तोपर्यंत एका साईडला मीठ पण गरम करून घ्यायचं, त्याच्यामधील मॉइश्चर पूर्ण निघून जाईल। आणि गॅसवरती थोडं तेल गरम करून घ्यायचं। त्याच्यामध्ये खडा मसाला टाकायचा, मिरे, लवंगा, कलमी, बाजा असा मसाला टाकून थोडं एखादा मिनिट झाकून ठेवायचं। आणि नंतर त्याच्यामध्ये काढलेला लसूण आहे, लसूणच्या पाकळ्या टाकायच्या, कोमट तेलामध्ये छान होऊ द्यायच्या। ते ढवळून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये कलौंजी टाकायची। कलौंजी नंतर मोहरी डाळ राहते, पिवळी मोहरी डाळ, ती टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स केल्यानंतर आपण जो मसाला गरम करून घेतला होता तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा। बारीक म्हणजे थोडंसं जाडसरच ठेवायला पाहिजे, कारण ते तेलामध्ये छान मुरल्यानंतर छान स्वाद येतो त्याचा। आणि त्या कोमट तेलामध्येच तो मसालाही टाकून घ्यायचा। छान ढवळून घ्यायचं। ढवळून घेतल्यानंतर मी घरी बनवलेलं मिरची पावडर आणि मसाल्याचं पावडर त्याच्यामध्ये आणखी मिक्स करून घ्यायचं 1 वाटी। छान मिक्स करून घ्यायचं ते पण। आणि नंतर 1 किलो कैरीच्या लोणच्याला 1 वाटी मीठ पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। बघा किती छान लाल कलर आलेला आहे आणि स्वाद पण छान येत आहे। छान ढवळून घ्यायचं आणि एका परातीमध्ये काढून घ्यायचं। काढून घेतल्यानंतर फॅन खाली थंड व्हायला ठेवायचं, गार होऊ द्यायचं छानसं। आणि गरम तेलात जर टाकल्या कैरीच्या फोडी तर ते खराब होऊ शकतात, नरम पडू शकतात। आणि एका साईडला जी कैरीला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं 1 ते 1.5 तास, ते त्या मसाल्यामध्ये, गार झालेल्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं। मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करायचं, जेणेकरून पूर्ण फोडींना मसाला आणि तेल लागलं पाहिजे। छान मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं। तर असंच लोणचं आपण जास्तही बनवलं तरी 1 वर्षभर टिकते। ह्याच पद्धतीने करायचं। मी इथे आपल्याला 1 किलोचंच करून दाखवलेलं आहे। बघा किती छान झालं आपलं। आणि नंतर एक काचेची भरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे भरून घ्यायचं। भरून घ्यायचं आणि नंतर 2-3 दिवस उघड झाप करून सकाळ संध्याकाळ हवा लावायची त्याला। तयार आपलं लोणचं।